नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी आलेल्या तरुणावर चॉपर आणि तलवारीनं हल्ला करण्यात आल्याची घटना नगर शहरात घडली आहे। नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यासाठी कोपरगाव येथून नगर शहरातील नालेगाव परिसरात आलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडलाय। चेतन निंदाने असं जखमी तरुणाचं नाव आहे, तर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। नालेगावच्या मारुती मंदिराजवळ टांगे गल्लीत ही घटना घडली। जखमी चेतन निंदाने याने उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ, आर्म ऍक्ट आदी कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला। जितू चव्हाण, रोहन चव्हाण, दाद्या उर्फ सुनील जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे। चेतन निंदाने हे नातेवाईकाच्या लग्नाकरिता नगरमध्ये आले होते। त्यांचे मामा लक्ष्मण सारसर यांच्या शेजारी राहणाऱ्या संशयित आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून चेतन सोबत पुन्हा वाद घातले आणि या वादातून रोहन याने चॉपरनं चेतनवर वार केले, तर जितूनं तलवारीनं वार करून खुनाचा प्रयत्न केला। दाद्या उर्फ सुनीलने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यात चेतन गंभीर जखमी झाल्यानं त्यांना नातेवाईकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं। मारहाण करणारे घटनास्थळावरून पसार झाले, मात्र घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती मिळवत मारहाण करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।